मित्रांनो 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। मित्रहो, आज सोलापूर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक आलेली आहे। तर लवकरच आपण निलाव पाहणार आहोत। अभी सक्सेस है, बोलो बोलो सक्सेस है। 1750 1750 1750 होते 1825 1825 1850 1850 होते 1850 कोणाला माल आहे 1925 जाते 1925 होते 23 सव्वा 23 सव्वा 23.5 अरे सव्वा बोले तो ले बीट है, आपको बोलते हाँ 22 तो घट है, 22.5 बीट मेरा है, 65 किसका तो ले से 2275 2300 रुपये 2300 जाते 2300 रुपये 2300 रुपये जाते 2300 रुपये जाते रे सव्वा 23 23 रुपये जाते 23 दो पौने 22 अरे सेठ बोलो जल्दी पौने 22 रुपये 1875 रुपये 1875 माल आहे वाळल्याला मालाला जवळजवळ आज 2200-2300 रुपयाचा दर भेटलेला आहे। 2050 2000 असेल मी बडा 2050 करायचे 21 सव्वा 21 साडे 21 पौने 22 शेतकरी बंधू, आज आपल्यासोबत सतीत सवने मुक्काम पोस्ट काय म्हणला तुमचं? चिखलडे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर। आज एकूण बरं, पहिला आधी तुमचं स्वतःचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। समाधान रमेश सोने, मोबाईल नंबर 7887 75 3776। बरं, आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती गोणे आणल्या होत्या तुम्ही? 270 आणल्या होत्या। 270। हा बरं, त्यामध्ये निवडी किती प्रकारच्या केलेल्या होत्या? निवडी 5 प्रकारच्या होत्या। 5 प्रकारच्या होत्या। बरं, हा वाण कुठला आहे? फुरसुंगी। हा बरं, किती महिन्याचा म्हणजे हा किती महिन्यामध्ये? 3.5 ते 4 महिन्याचा आहे। 3.5 ते 4 महिन्यात। बरं, आज एक नंबर कांद्याला काय रेट भेटला? आज 2200 रुपये भेटला। 2200 रुपये। बाजार समितीमध्ये इतर हायेस्ट रेट किती निघाला आहे आज? 2300 रुपये। हा बरं, 2200 ज्या गोण्या किती गोण्यामध्ये? 210 2200 गेले। हा 2 नंबर 43 गोण्या होत्या। हा गेला 2100। हा हा 18 रे 18 आणि 18 गोण्या 18 गोण्या 2000। हा एकूण कांद्याचं क्षेत्र यावर्षी किती आहे तुमच्याकडं? आमच्याकडं 1 एकर आहे। 1 एकर। हा 1 एकरात किती तुम्हाला ॲव्हरेज पडले? 375। 375। हा बरं, गेल्या वर्षी किती ॲव्हरेज पडलं होतं? ॲव्हरेज इथं गेल्या वर्षीपेक्षा थोडा कमी झाला, 400 होता गेल्या वर्षी। हां, गेल्या वर्षी 400 गोण्या निघाले होते, यावर्षी 375। कांदा शेतीबद्दल काय वाटतंय? काय सांगा, कांदा शेतीबद्दल काय वाटतंय? काय म्हणजे कांदा हे पीक 3 ते 4 महिन्यात येणारं पीक आहे। बाकीच्या ऊस पीक करण्यापेक्षा किंवा बाकीच्या फवारण्यापेक्षा कांदा पीक परवडतंय। म्हणजे जर वर्षी तुम्हाला कांदा पीक उत्पादनातून किती म्हणजे उत्पादन किती रुपयामध्ये उत्पन्न निघते? दरवर्षी तरी 3 ते 4 लाख रुपये होते आणि भाव कमी असेल तर मग तो 2.5-3 लाखापर्यंत होते। पण बाकीच्या उत्पन्नापेक्षा कांदा पीक हे परवडतंय। बरेच तरुण आता म्हणजे शेतीकडे वळत नाहीत, कारण शेतीमध्ये सध्या कष्ट जास्त आहे आणि हमी भाव मिळत नसल्यामुळे आजचा तरुण नोकरीकडे वळू लागलाय। त्याच्याबद्दल तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल?
खरं तर तरुण वर्गाने शेतीकडे वळण्याची जास्त गरज आहे, कारण पुढं 15-20 हजारामध्ये पगार करण्यापेक्षा आपली आपली शेती कधी पण ऐकत नाही. अजून तुम्ही तरुणांना काय सांगाल, म्हणजे शेती ही चांगल्या प्रकारे करण्यासाठी काय नेमकं धोरण शेतकऱ्यांना आखलं पाहिजे? शेतकरी म्हणजे पीक घेण्याचं प्रथम नियोजन केलं पाहिजे. असं एखादं पीक लावलं त्याकडे लक्ष नाही दिलं, परत ओरडतात की परवडत नाही, हे होतंय. ते न करता पीक लावल्यापासून त्याची काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतल्यानंतर ॲव्हरेज हा निघतोच, कोणतेही पीक असू द्या. बरं, कांद्याला जमीन कशी पाहिजे? कांद्याला कोणतीही चालते, हलकी चालते. जास्त ॲव्हरेजला भारी, चांगली जमिनीमध्ये जास्त ॲव्हरेज पडतो. कांद्यावर यावर्षी काय रोग आले होते का तुमच्याकडे? रोग ह्या वर्षी भरपूर आले होते. थ्रिप्स आले होते. थ्रिप्सला काय फवारलं तुम्ही? थ्रिप्सला बायो 303 आहे फवारलं. असा टापा आणि टाकाचं कोरंडा औषध आहे. थ्रिप्ससाठी एकदम परफेक्ट औषध होते. दुसरा अजून काय रोग आला होता? थ्रिप्स नंतर करप्या आला होता. करप्याला काय फवारलं? कॅब्रेओ टॉप फवारलं. अजून दुसरं? नाही, हे दोनच होते, थ्रिप्स आणि करपे, हे दोन मेन रोग आहेत कांद्यावर. कांद्याला जी खताची मात्रा आहे ती नेमकी कधी दिली पाहिजे? म्हणजे समजा तुम्ही लागण केली, लागण केल्यानंतर 15 ते 20 दिवसानं सुपर आणि युरियाचं दिलं पाहिजे. किती? 15-20 दिवसात? 15-20 दिवसांनी. त्यानंतर परत 15 ते 20 दिवसांनी 24-08 त्यामध्ये सल्फर पण असतं 8%. एकरी किती गोण्या खताच्या? एकरी 2 गोण्या टाकतो आम्ही प्रत्येकी. प्रत्येकी असे 3 डोस होतात. 3 डोस होतात. बरं, शेवटचं पाणी तुम्ही कधी तोडता? कांदा काढायच्या आधी 8 ते 10 दिवस फक्त? फक्त 8 दिवस. बाहेर नसेल तर 15 दिवस आधी तोडायचं. अजून कांदा शेतीबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? कांद्याची लागण सरीवर केली होती का बेडवर? नाही, सरीवर केली होती. शक्यतो सरीवर केलं म्हणजे काय होतं, जमीन जास्त भुसभुशीत राहते आणि कांदा फुगण्यास मदत होते. त्यामुळे शक्यतो सरीचा आकार लहान टाकायचा. म्हणजे खुडकीची सरी? खुडकी सरी. खुडकीची सरी वर तुम्ही म्हणजे महिलाच्या साह्यानं लागण करताय? महिलाच्या साह्यानं. मग त्याला पाणी पाटानं देता का? मग पाटानं किंवा सायपन तरी चालतंय. सायपन म्हणजे असं काय? सायपन पद्धती म्हणजे असे ड्रिपचे जे नळ आहेत त्या सोडून तोंड काढून म्हणजे सोडून द्यायची का, त्याने काय होतं, पाणी पूर्ण शांतपणे असं पुढे पळत नाही, म्हणजे सगळं रान भिजत जाते. भिजत जातं. त्यामुळे मग कांदा फुगण्यास मदत होते आणि रान भुसभुशीत पण होतं. त्यामुळे मग तण जास्त होत नाही का याच्यामुळं? तर नाही, तणावर आपण खुरपणी घेतोच की. त्यानंतर तणनाशक पण आहेत कांद्यामधली. किती तणनाशक तुम्ही घेतले का? तणनाशक 1 घेतलं. आणि खुरपणी? खुरपणी 1च घेतली होती. खुरपणी जास्त तण असेल तर 1-2 खुरपणी होतात. बसून खुरपायचं नाही, असं वाकूनच खुरपायला लागतं ते, कारण कांद्याची पात मोडायला नाही पाहिजे ना. म्हणजे वाकूनच ते वाकून खुरपायचं. लहान आहे तोपर्यंत चालतं, म्हणजे मग कांदा मोठा साईज चालू होते तेव्हा मात्र वाकूनच खुरपायचं. तुमच्याकडे कांदा साठवतात का लोक? नाही, कांदा साठवून तर आपल्याकडे तापमान जास्त असतं, त्यामुळे कांदा साठवत नाही तुम्ही. आला की यावर्षी 1.5 एकरामधून किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? आतापर्यंत किती पैसे झाले? आतापर्यंत मग आजचं सोडता आतापर्यंत 2 ट्रिप केल्या, तर टोटल 3,12,000 रुपये झाले 1.5 एकरमध्ये. आणि आजची जी ट्रिप आहे त्याची 2 लाख रुपये तरी होईल. आणि नंतर अजून एक ट्रिप येणार आहे 50-60 गोण्याची, म्हणजे पण काय आता मार्केटवर डिपेंड. अंदाजे 1.5 एकरात किती उत्पन्न भेटतंय? 5 ते 6 लाख रुपये भेटते. मग त्यामध्ये खर्च किती आहे? खर्च 1.5 लाख रुपये, एकरी 1 लाख रुपये पूर्ण, म्हणजे लावण्यापासून रोप आणण्यापासून ते म्हणजे एकरी 1 लाख रुपये खर्च आहे. 1 लाख रुपये मार्केटमध्ये आणण्यापर्यंत कांदा एकरी 1 लाख रुपये. एकरी 1 लाख. तर मित्र, हे होते बार्शी तालुक्यातील शेतकरी की ज्यांना यावर्षी 375 एकरी गोण्याचा ॲव्हरेज पडलेला आहे. आज आपण 89 सोबत बातचीत केली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमच्या कष्टाला असंच यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.